पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे मथुरा यमुना एक्सप्रेसवेवर अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात होऊन आग पसरून 13 जणांचा होर पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या भीषण अपघातात 43 जण जखमी झाले आहेत। अपघातात 8 बस आणि 3 लहान वाहने एकमेकांना धडकली अशी माहिती पोलिसांनी दिली। बस्ती आणि उन्नाव येथील अपघातात प्रत्येकी 4 आणि मिरज व बाराबंकीतील अपघातात प्रत्येकी 2 जण ठार झाले आहेत। या अपघातानंतर बसने पेट घेताच पार्वती नावाच्या महिलेने आपल्या 2 मुलांना खिडकीबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला, मात्र ती तिचा जीव वाचवू शकली नाही। यावेळी तिच्या गळ्यात काचेचा तुकडा दुसल्याने ती मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन ती कोसळली। तिचा दीर गुलझारी याला रुग्णालयांमध्ये तिचा शोध कुठेही लागला नाही। पोलिसांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार बहुतेक मृतदेह ओळखण्यापलीकडे आहेत। आगीत जळालेले अवशेष गोळा करून शवविच्छेदनासाठी काळ्या पिशव्यांमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे। जळालेल्या मृतदेहांचे DNA तपासणी करून नातेवाईकांनी दिलेल्या माहितीशी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। पार्वती देवी तिच्या 2 मुलांसह उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील तिच्या गावी नोएडाला तिचा पती गोविंदला भेटण्यासाठी जात होती। मथुरा येथील शवागाराबाहेर उभ्या असलेल्या दीर गुलझारीच्या म्हणण्यानुसार प्राची आणि सनी या दोन्ही मुलांनी सांगितले की त्यांना बाहेर काढत असताना त्यांची आई बसमध्ये बेशुद्ध पडली होती। त्यानंतर शोध घेऊनही काहीही सापडले नाही। चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की 13 जणांचा मृत्यू होरपळून झाला आहे। मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे अशक्य होते।